नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। आज दिनांक 31/8/2025 गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील मी शेतकरी सुभाष पाळेकर कृषी शेती या शेतीची आपण जोड दिलेली आहे आपल्या शेतामध्ये। आपल्या शेतात मुख्य पीक मोसंबी, त्याच्यात आंतरपीक आपली वायगाव हळद। हे वायगाव हळद मी स्वतः शेतकरी ते ग्राहक सुभाष पाळेकर शेतीतून उत्पादित केलेलं पावडर मी विक्री करतो। आणि यावर्षी प्रथमच मी 4 झाडाच्या मंदामध्ये पोपई, हे पोपई पण आपण लागवड केला आहे। 300 रोपं आपण लावला आहे। छान प्रकारे फुलं आणि फळं पण लागलेले सुरुवात झालेली आहे। आणि हे पोपई आपली नवरात्रामध्ये खाण्यासाठी उपलब्ध होणार। खास म्हणजे सांगायचं म्हणलं तर सुभाष पाळेकर कृषी शेती ही एक वरदान शेती आहे। कारण की या शेतीमध्ये लागत खर्च झिरो, म्हणजे आपल्याला मार्केटमधून कोणतंही कृषी निर्विष्टा न आणता गावरानी गायचं शेण आणि गोमूत्रापासून आपल्याला सर्व निर्विष्टा आपल्याला शेतात बनवायचा आहे। मी प्रथम घनजीवामृत टाकत असतो। जेव्हा मिरुग नक्षत्र लागते त्यावेळेस मी शेणखताचं घनजीवामृत तयार करून मी सर्व झाडांना, सर्व पिकांना त्यावेळेस फेकून देतो रानामध्ये। त्याच्यानंतर ह्या हळदीची लागवड करताना बीजामृत तयार करून मी ते द्रावणामध्ये डुबून ह्या कंदाची लागवड केलं। त्याच्यानंतर 25 दिवसाच्या नंतर पिकाची वाढ झाल्याच्या नंतर आपण सतत या पिकाला जीवामृताची जोड दिलेली आहे। दर 15-15 दिवसाला एका एकराला 200 लिटर असं विभागून मी जीवामृत पिकाला बुडाला टाकलं आहे। आणि फवारणीसाठी मी दसपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, नीमार्क याची फवारणी करतो। सोबतच आंबटताक आणि जीवामृताची फवारणी करतो। म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या शेतीवरचं लागत खर्च जर कमी करायचा असेल तर सुभाष पाळेकर कृषी शेती ही काळाची गरज आहे। कारण की या शेतीमध्ये आपल्याला बाहेरून काही विकत आणायला लागत नाही। सर्व काही आपल्या गावरानी गायचं शेण आणि गोमूत्रापासूनच आपल्याला तयार करायचं आहे। आणि ही शेती आजच्या घडीला शेतकऱ्यांसाठी ही एक वरदान शेती आहे। कारण की आज जर आपल्या जे काही पिकाचं उत्पन्न घेतो आपण, ह्या पिकाचं उत्पन्न आपल्याला विषमुक्त घ्यायचं आहे आणि आपल्याला ग्राहकांना सुद्धा विषमुक्त आपल्याला अन्न आपल्याला खाण्यासाठी वापर झाला पाहिजे, हा उद्देश आहे। कारण की आज रासायनिक खताचा भरमसाठ वापर, कीटकनाशकचा भरमसाठ वापर यामुळे काय झालं आहे की आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कॅन्सरचे प्रमाण वाढलं आहे, अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, विविध प्रकारच्या आजारामध्ये वाढ झाली आहे। आणि महत्त्वाची आपली जमीन जी आहे ती जमिनीची सुपीकतासुद्धा कमी झाली आहे। तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये सुभाष पाळेकर कृषी शेतीची जोड द्या आणि ह्या शेतीची सुरुवात करा। धन्यवाद।